नमस्कार भावांनो, हा जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला सुद्धा एडिट करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक आताच करून ठेवा. कारण विषय कसा आहे, जसं तुम्ही व्हिडिओ बघायला चालू कराल हळूहळू तुम्ही त्यात गुंतून जाचाल की भाई हा व्हिडिओ कसा बनवायचा हे ते सगळं. व्हिडिओला लाईक करायचं तुम्ही विसरताय, त्यामुळे लाईक आताच करून व्हिडिओला एक लाईक करून कमेंट सगळं विषय हार्ड करायचा, सबस्क्राईब करायचं. ओके. आणि काय प्रॉब्लेम आला की इंस्टाग्रामला एक मेसेज करायचा. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, विषय हार्ड करून टाका. ठीक आहे. तर आता सिम्पली अलाइट मोशन ॲपला मी ओपन करून घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अलाइट मोशन ॲप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि मग काही तिथं 3 मेसेजमधनं विषय हार्ड करून घ्या. ठीक आहे. सिम्पली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. ठीक आहे. प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर बीट मार्क शेक इफेक्ट आहे. ठीक आहे. हे अशा प्रकारचं आपलं शेक इफेक्ट आहे. विषय हार्ड पद्धतीचे 6 बीट आहेत. ठीक आहे. सांगतो सगळं कसं करायचं, विषय एकदम नियोजन जबरदस्त आहे. ठीक आहे. सिम्पली होऊ शकतं मी इथं बीट मार्क ओपन करतो. हे अशा प्रकारे तुम्हाला एवढासा विषय करून दिलेला आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे माहिती आहे काय, सगळ्यात पहिल्यांदा एक विषय करायचा आहे तो म्हणजे काय, हे जे तुम्हाला बीट दिसतात काय, त्या बीटमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सगळे फोटो लावून घ्यायचे. ठीक आहे. एकदम सोपा विषय तुम्हाला इथे एकदम स्टार्टिंगला. ठीक आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि पहिल्यांदा मटेरियलला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे काय अशा प्रकारचं आपलं मटेरियल असेल, सॉरी हे नाही तर मटेरियल गोज टू, भाई कुठं हरवलं भाई मटेरियल, हां बघू शकता हे आपलं मटेरियल. ठीक आहे. मटेरियलमध्ये फोटो आणि एक पेज आहे. तर तुम्हाला काय करायचं, फक्त फोटो जे काय आहेत ते फोटो तुम्हाला इथे ओळीनं लावून घ्यायचे. तुम्ही बघू शकता काय अशा प्रकारे. ठीक आहे. आणि बीटनंपासून फोटोला काय अशा प्रकारे एकदम कट करायचं आहे. ठीक आहे. सिम्पली सगळे फोटो तुम्ही ओळीने लावून घ्या. आणि फोटो जर काय अशा प्रकारे अर्धा असेल तर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन येतं जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटोला ओढून घ्या. तर सर्व फोटो काय अशा पद्धतीने लास्टपर्यंत लावून घ्या. मी सुद्धा लावून घेतो. ठीक आहे. ओके. तर भावांना आपण इथं सगळे फोटो वळीनं एकदम विषय हार्ड पद्धतीने लावून घेतलो. 145 फोटो झाले टोटल. ठीक आहे. तुम्ही इथं बघू शकताय एकदम असं विषय हार्ड पद्धतीने सगळे फोटो बीटमार्कच्या मधोमध एकदम विषय हार्ड पद्धतीने मी इथं लावून घेतलो शेवटपर्यंत. ठीक आहे. आता तुम्हाला फक्त काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला एक काम करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, ऑडिओवरती जायचं आहे. ठीक आहे. आणि आपलं जे ऑडिओ आहे ते ऑडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मी तर आपलं ऑडिओ पहिल्यांदा ॲड करून घेतो. ठीक आहे. अल्बममध्ये इथं आणि इथं आपलं ऑडिओ. ठीक आहे. ते ऑडिओ मी इथं ॲड करून घेतले आणि हे आपलं सॉन्ग आहे. तुम्ही इथं बघू शकता एकदम विषय हार्ड पद्धतीचं सॉन्ग बिंग वगैरे सगळं विषय हार्ड इथं झालेला आहे. ठीक आहे. आता फक्त तुम्हाला इथं काय करायचं माहिती आहे काय, तर याच्यामध्ये आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे त्या फोटोला. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या खाली मी तुम्हाला लावून दिलो आहे एवढे, ह्याचे फक्त तुम्हाला घ्यायचे आहे मदत. ठीक आहे. आता मी सांगतो तसं करायचं आहे, सगळा विषय गंभीर करायचा आहे. ठीक आहे. आता ही इफेक्ट 1. ठीक आहे. हे गोष्ट आता फक्त तुम्हाला काय करायचं, इथून याचं बॅक आणि आपला जो शेक इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचा आहे. शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर जो आपला इफेक्ट 1 आहे म्हणजे 1 नंबरचा, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे. नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्यायचा आणि तुम्हाला सिम्पली काय करायचं, आता इथं बघू शकता तुम्ही एकदम खाली यायचा आणि इथे यायचं तुम्हाला कुठं तर 3.17 सेकंदापासून. ठीक आहे. 3.17 सेकंदाच्या अलीकडे आपल्याला इफेक्ट 1 पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. 3.17 सेकंद. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, हे जे खाली दिसतंय हे इफेक्ट ह्याच्यावरती क्लिक करून ह्याला डिलीट करायचं आहे. ठीक आहे. 3.17 सेकंदापर्यंत यायचं वरी आपली जिथपर्यंत पोटा तिथपर्यंत यायचं. ठीक आहे. बघू शकताय. तर हे अशा प्रकारे इथपर्यंत. ठीक आहे. इथून अलीकडे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. कसं तर इमेजवरती क्लिक करा, इफेक्ट 3 डॉट आणि इफेक्ट पेस्ट. ठीक आहे. तर काय याच पद्धतीने इकडून अलीकडं 3.17 सेकंदाच्या अलीकडं आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर करून घ्या. स्टार्टिंगपर्यंत येत हा इफेक्ट इकडं अलीकडे पेस्ट करून घ्या. ठीक आहे. हां ओके. तर तो इफेक्ट मी इकडे पेस्ट करून घेतलो. तुम्ही इथं बघू शकता एकदम शार्ट पद्धतीने 3.17 सेकंदाच्या अलीकडं. आता फक्त काय करायचं, खाली यायचं. आता इफेक्ट 2 बघू शकता, इफेक्ट 2 1 2 इकडे आपल्याला इथं मध्ये हा इफेक्ट पेस्ट करायचा, इफेक्ट 2 नावाचा. ठीक आहे. सिम्पली परत आपल्याला इथून यायचं बॅक आणि बॅकनंतर जो आपला शेक इफेक्ट आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे. जो आपला इफेक्ट 2 आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करायचं. सिम्पली अशा प्रकारे बॅक यायचं, बीटमार्क ओपन करायचं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं, एकदम खाली यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे एकदम खाली यायचं आहे आणि जिथं तुम्हाला इफेक्ट 2 दिसते त्याच्यावरही यायचं. त्याच्या इफेक्ट 2च्या वरी जो आपला फोटो असेल त्या फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. तर इकडे अलीकडे इफेक्ट 2 तुम्ही इथं बघू शकताय. हे बघू शकता इफेक्ट 2 म्हणजे मोठे लेअर आहेत आणि त्याच्यावर इफेक्ट 2 म्हणजे कुठपर्यंत करायचं आहे तर हां इकडे अलीकडे म्हणजे 10.24 सेकंदाच्या अलीकडचे जे मोठे फोटो आहेत त्याच्यावर तुम्हाला इफेक्ट 2 पेस्ट करायचं आहे. इथून हे 4 लेअर जे काय ते मी इथून कट करतो. ठीक आहे. अशा प्रकारे इथून डिलीट करतो. इथून वरी येतो, आपल्या फोटोपाशी यायचं डायरेक्ट. जो मोठा फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट इफेक्ट पेस्ट. ठीक आहे. नंतर इकडे यायचं अलीकडं, इथं एक तुम्हाला मोठा लेअरचा फोटो दिसतो त्याच्यावर सुद्धा हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणखीन 2 आहेत. ठीक आहे. बघू शकताय ह्याच्यावरती 1 आणि इकडे खाली 1 ह्याच्यावरती. ओके. तर विषय संपला. आता फक्त तुम्हाला इथून काय करायचं आहे, इफेक्ट 3 आता यायचं एकदम खाली, इफेक्ट 3 नंबरचा इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे. बॅक येऊन आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. इफेक्ट नंबर 3 त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट इफेक्ट कॉपी करायचा आहे. नंतर अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे.
एकदम खाली यायचं लगेच. ओके, ह्या बीटमार्कमध्ये आलं की एकदम खाली यायचं. कुठं आहे बघायचं, इफेक्ट 3 बघू शकता, इथपर्यंत इफेक्ट 3, नंतर कुठंच नाही आहे. ठीक आहे, आता कुठपर्यंत आहे आणि कुठपर्यंत लावायचं आहे. ठीक आहे, बघू शकता 15.13 सेकंदापर्यंत हा इफेक्ट लावायचा आहे आणि कुठून तर 17.7 सेकंदापासून. ठीक आहे, तर 17.7 सेकंदाच्या अलीगड आपल्याला इफेक्ट 3 लावायचा. तर मी इफेक्ट 3ला इथून डिलीट करतो. अशा प्रकारे इफेक्ट 3च्या फोटोपर्यंत येतो वळत. ठीक आहे, ओके, इथपर्यंत आलो. तर इथून अलीकडच्या फोटोवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी तेवढं करून घेतो, तुम्हीसुद्धा करून घ्या. ठीक आहे, हां ओके. तर 15.13 सेकंदाच्या पुढं हा इफेक्ट मी पेस्ट केलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आता यायचं इथून बॅक आणि शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आणि जो आपला चौथा फोटो आहे म्हणजे चौथा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. नंतर या अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्यायचा. एकदम खाली यायचं हो, मग सांगितल्याप्रमाणे. ओके, एकदम खाली यायचं आहे आणि बघायचं आता इफेक्ट 4 कुठं आहे. तर हे बघू शकत आहे 18.24 सेकंदाच्या पुढे इकडं इफेक्ट 4 1 2 3 या 3 फोटोवरती आपल्याला इफेक्ट 4 मारायचा आहे. हे 3 जे आहेत ते खालचे इफेक्ट 4 जिथे जिथे लिहिलं आहे ते आपण हे टेक्स्ट डिलीट करूया. ठीक आहे, आणि आपण हे जर डायरेक्ट इथं फोटोपाशी. ठीक आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे वर ढकलत फोटोपाशी आले. फोटोवरती क्लिक इफेक्ट 3 डॉट पेस्ट इफेक्ट. ठीक आहे, तर 3 फोटो आहेत फक्त. या 3 फोटोवरती आपल्याला हा इफेक्ट एकदम माझा कडक पद्धतीने लावून घ्यायचा आहे. बाकी विषय संपला. ओके, तर तिथून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही बघू शकता 4-5-4-5 असा विषय आहे. ठीक आहे, तर ते इथं सॉरी 5-6-5-6 आहे. तर तुम्हाला इथून काय करायचं आहे माहिती आहे काय, हे बघू शकताय 23.13 सेकंदापासून एकाडेक फोटोवरती इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे आता एकाडेक म्हणजे इथं समजा ह्या फोटोवर तुम्ही 5वा मारला, एक फोटो सोडायचा, परत 5वा, परत एक सोडायचा, परत 5वाचा इफेक्ट मारायचा. त्याच्यानंतर जे राहिलेले फोटो त्याच्यावर 6वा मारायचा एकाडेक फोटोवरती. ठीक आहे, ठीक आहे, सोप्पा विषय येऊ. तर मी 5-6 याला डिलीट करतो, इथून बॅक येतो आणि जो आपला शेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घेतो आणि जो आपला 5वा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करून सिम्पली काय अशा प्रकारे बॅक येऊन परत बीटमार्क ओपन करून घेतो आणि डायरेक्ट आपल्या लास्टच्या बीटपर्यंत येतो. लास्टच्या म्हणजे कुठल्या माहिती आहे काय, तर 23.13 सेकंदापासून. ठीक आहे, थोडंसं त्या फोटोवरती क्लिक इफेक्ट 3 डॉट पेस्ट इफेक्ट, एक इमेज सोडून द्यायचा, त्याच्या पुढच्या इमेजवरती इफेक्ट 3 डॉट पेस्ट इफेक्ट. ठीक आहे, तर याच पद्धतीने एकाडेक इमेजवरती हा इफेक्ट लास्ट पेस्ट करून घ्यायचा. मी सुद्धा करून घेतो. तर इमेजवरती इफेक्ट पेस्ट करून झाला आहे. आता राहिलेल्या इमेजवरती आपल्याला 6वा इफेक्ट पेस्ट करायचा. सिम्पली शेक इफेक्ट कॉपी करायचा, कुठला 6वा. ठीक आहे, इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट, सिम्पली बॅक बीटमार्क ओपन करायचं आहे आणि 23.13 सेकंदापाशी यायचा आणि जेवढे काय राहिलेले फोटो असतील त्याच्यावरती आपल्याला हा 6वा इफेक्ट गंभीर पद्धतीनं पेस्ट करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता इफेक्ट पेस्ट करायचं काम आपलं संपलेलं आहे. तर आता तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर लाईक करायचं. ठीक आहे, कारण सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, कारण विषय कसा आहे त्यांना आपल्याला एक मोटिवेशन भेटतं आहे आणि मग आपण त्यांना व्हिडिओ बनवायला सगळा विषय हार्ड होत आहे. ठीक आहे, तर तेवढं करा. तर बघू शकता आपला व्हिडिओ तर गंभीर पद्धतीने झाला आहे. आता फक्त एक विषय राहिला आहे, तो म्हणजे काय, तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला. ठीक आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारची PNG बनवून दिली आहे. बघू शकताय, काही नाही एडिटिंग जमते का विचारत होती. हे अशा प्रकारचा हा PNG आहे. सिम्पली एकदम लास्टपर्यंत यायचं आहे. हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत PNG ओढून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे एकदम उशाहाट पद्धतीने हे विषय दिसतोय. ठीक आहे, याला थोडं मोठं करू शकताय. याच्यावरती क्लिक इफेक्ट मोमेंट ट्रान्सफर 3 नंबरचं सोडून थोडं मोठं करायचं अशा प्रकारे. ठीक आहे, नंतर साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे. हे अशा प्रकारे होतं आहे. त्याला थोडं अशा प्रकारे वरसुद्धा घेऊ शकताय, तुमच्या मनानं विषय हार्ड करून टाका. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे. ठीक आहे, आता ह्याला करायचं एक्सपोर्ट. ठीक आहे, एक्सपोर्ट केलं एकदम विषय हार्ड असा व्हिडिओ दिसतंय. ह्याच्यामुळे तुमचा लोगो फिगो लावू शकता, काही विषय नाही. सिम्पली तुम्हाला एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं, व्हिडिओच्या पुढे ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तो 720 करू शकता किंवा 1080 तुमच्या मोबाईलच्या क्वालिटीनुसार. तर मी 1080 करतो. कोडिंगवर ठेवायचा फ्रेंड फुल क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.